नमस्कार. एमपीएससी गट ब पदांच्या पगाराबद्दल खूप चर्चा होते, तर आज आपण याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. एमपीएससीची तयारी करणाऱ्या सगळ्यांनाच माहीत आहे की सार्वजनिक सेवा हे एक मोठं ध्येय असतं. पण खरं सांगायचं तर इतक्या मेहनतीनंतर चांगला पगार मिळणं ही सुद्धा एक मोठी प्रेरणा असते, नाही का? तर मग आज आपण गट ब मधल्या 4 सगळ्यात लोकप्रिय पदांची थेट तुलना करूया. पीएसआय, एसटीआय, एएसओ आणि एसआर. बघूया पगाराच्या बाबतीत कोणतं पद सरस ठरतंय. जास्त वेळ न दवडता थेट उत्तरावरच येऊया. तर सर्वाधिक पगार मिळतो तो म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजेच एएसओ या पदाला. आता प्रश्न पडेल की असं का? तर याचं सगळ्यात मोठं आणि मूळ कारण आहे त्यांची अधिकृत वेतन श्रेणी म्हणजे ऑफिशियल पे स्केल. एएसओ पदाला नुकतंच S16 पे स्केलमध्ये अपग्रेड करण्यात आलंय आणि इथेच खरा फरक पडतो. ठीक आहे, मग आता हे जे वाढीव पे स्केल आहे त्यामुळे दर महिन्याला हातात येणाऱ्या पगारात नक्की किती फरक पडतो हे जरा सविस्तरपणे बघूया. कोणत्याही सरकारी पगाराचा पाया असतो तो म्हणजे बेसिक पे किंवा मूळ वेतन. आणि S16 वेतन श्रेणीमुळे एएसओ पदासाठी हे बेसिक पे आहे तब्बल 44,900 रुपये. पण गोष्ट इथेच संपत नाहीये. या बेसिक पेवरती महागाई भत्ता, घरभाडे भत्ता असे वेगवेगळे अलाउन्सेस जोडले जातात आणि हे सगळं मिळून एएसओचा ग्रॉस पगार पोचतो तो जवळजवळ 87,000 रुपयांच्या वर. पण थांबा, हा ग्रॉस पगार म्हणजे हातात येणारा पगार नाही, कारण यातून काही अनिवार्य कपात म्हणजे डिडक्शन्स होतात, जसं की पेन्शन स्कीम, ग्रुप इन्शुरन्स वगैरे. तर मग ही सगळी गणितं झाल्यावर म्हणजे ग्रॉस सॅलरीमधून डिडक्शन्स वजा केल्यावर एका नवीन एएसओच्या हातात पहिल्या वर्षी दर महिन्याला अंदाजे 80,000 रुपये येतात. हो, जवळपास 80,000. हे झालं एएसओ बद्दल. आता वळूया पीएसआय, एसटीआय आणि एसआर या पदांकडे. पाहूया त्यांच्या S14 पे स्केलचं गणित कसं आहे. या तिन्ही पदांसाठी एक समान गोष्ट आहे, ती म्हणजे त्यांचं बेसिक पे. हे सुरू होतं 38,600 रुपयांपासून. साहजिकच हे एएसओच्या बेसिक पेपेक्षा कमी आहे. पण इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे घरभाडे भत्ता किंवा HRA. हा भत्ता पोस्टिंग कोणत्या शहरात आहे यावर अवलंबून असतो आणि त्यामुळेच हातात येणाऱ्या पगारात थेट फरक पडतो. हे बघा, इथे हा फरक अगदी स्पष्ट दिसतोय. जर पोस्टिंग मुंबई पुण्यासारख्या 6 शहरात असेल तर पगार जास्त आणि इतर शहरांमध्ये थोडा कमी. म्हणजे साधारणपणे 64,000 ते 68,000 रुपयांच्या दरम्यान हा पगार असू शकतो. म्हणजे सोप्या तुलनेसाठी आपण असं म्हणू शकतो की ह्या तिन्ही पदांसाठी सरासरी हातात येणारा पगार जवळपास 65,000 रुपये असतो. चला तर मग आता अंतिम तुलनेसाठी दोन्हीकडचे आकडे एकदा समोरासमोर मांडून बघूया. या चार्टमध्ये बघितल्यावर तर फरक एकदम सूर्यप्रकाशासारखा स्पष्ट होतोय. एएसओ पदाला पगाराच्या बाबतीत एक मोठी आघाडी आहे हे नक्की. आणि हा फरक काही लहान सहान नाहीये. दर महिन्याला जवळपास 15,000 रुपयांचा थेट फरक आहे हा. ठीक आहे, हे आकडे तर आपण समजून घेतले. पण ह्या सगळ्या माहितीचा, ह्या पगाराच्या स्लिप पलीकडचा अर्थ काय? म्हणजे इच्छुकांसाठी याचा नेमका अर्थ काय? या सगळ्याचा महत्त्वाचा निष्कर्ष हाच आहे की जर फक्त आणि फक्त पगाराचा विचार केला तर एएसओ हे पद इतर गट ब पदांपेक्षा कमाईच्या बाबतीत एक मोठी आणि तात्काळ आघाडी मिळवून देतं. तर आता पगाराचं चित्र अगदी स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता तयारी करणाऱ्यांना कोणत्या पदाचं काम कसं आहे, आपली आवड कशात आहे, या सगळ्याबरोबरच आर्थिक बाजूचाही विचार करून आपला निर्णय घेता येईल. शेवटी पगार तर महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबतच कामाचं समाधान आणि आपली आवड ही तितकीच महत्त्वाची आहे, नाही का?